नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। अत्यंत महत्त्वाची घडामोड झालेली आहे आणि त्याची अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलोय। 22 पानांचा प्राथमिक अहवाल अखेर अजितदादांच्या अपघाती निधनाचा समोर आलेला आहे। या अहवालामध्ये अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते झालेले आहेत। बरोबर 1 महिन्याने हा अहवाल समोर आला असून नेमकं यात काय काय म्हटलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बरेच धक्कादायक खुलासे करणारा हा जो अहवाल आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण लक्ष दिलं पाहिजे आणि या सगळ्यावरती या अहवालावरती काय नेमकी नेत्यांची प्रतिक्रिया आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, सदर अहवाल हा भारत सरकारच्या नागरी विमानन मंत्रालया अंतर्गत म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB ची ही जी संस्था आहे, विमान अपघातांची जी तपासणी करते ही संस्था, त्यांनी हा संपूर्ण अहवाल 22 पानांचा अहवाल जो आहे तो आता समोर आलाय। अहवालात स्पष्ट म्हटलंय हा अहवाल प्राथमिक असून जे जे गोष्टी प्रथमतः निदर्शनास आलेत, प्राथमिक तथ्य आणि पुराव्यांच्या आधारावरती हा अहवाल तयार केला गेलेला आहे। ही माहिती बदलू शकते, त्यामुळे दस्तऐवजातील माहितीवरून कोणताही निष्कर्ष तुम्ही काढू नका, या अहवालातून कोणताही निष्कर्ष तुम्ही काढू नका असं अगोदरच सांगण्यात आलेलं आहे। पुढे अहवालात विमान कोणतं होतं, त्या विमानाचे मालक कोण होते आणि हे विमान बारामतीवरून पुढे कुठे जाणार होतं, ही सगळी माहिती या अहवालात लिहिलेली आहे। ती तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल की कुठे पुढे बारामतीमध्ये उड्डाण घेऊन, बारामतीमधून उड्डाण घेऊन हे विमान कुठे जात होतं हे तुम्हाला तिथे दिसत असेल। तर मंडळी, आता मी अहवालाच्या मुख्य मुद्द्यावर येतो। बारामती विमानतळावर लँडिंग करताना सुमारे सकाळी 8:46 या विमानाची क्रॅश लँडिंग झाल्याचं अहवालात म्हटलंय आणि सूचना मिळताच AAIBच्या 3 अधिकाऱ्यांची टीम आणि DGची एक टीम जी आहे ती त्याच दिवशी बारामतीमध्ये पोहोचली। DGCAच्या मुंबईतील 3 अधिकाऱ्यांची टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी हे सगळे पुरावे मग नंतर गोळा केले। अहवालात पुढे स्पष्ट म्हटलं की सदर अहवालासाठी अमेरिकेतील NTSB आणि बॉम्बार्डियर तसेच FAA सारख्या कंपन्यांच्या तज्ञांची मदत घेतली जात आहे। तपासाचा हेतू फक्त आणि फक्त भविष्यात असे अपघात न टाळता येतील यासाठी हा संपूर्ण अहवाल तयार केल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे। पण यात एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली। अहवालामध्ये जिकडे पायलटची माहिती दिली आहे तिकडे पायलटच्या माहितीमध्ये त्यांचं वय दिलंय, त्याची पोझिशन दिलेली आहे, कंपनीमध्ये कधी जॉईन केलंय पायलटने ते देखील सांगितलं आहे, मात्र पायलटचं नावच दिसत नाहीये। म्हणजे बर्थडेट ही जी काही पायलटची आहे ती दिसते पण त्याचं नाव दिसत नाहीये। अहवालात दोन्ही पायलट बारामतीला आधीही गेले होते, त्यांना तिथला परिसर माहित होता आणि कंपनीच्या रेकॉर्डमध्ये देखील त्यांनी विमानतळावरती बारामतीसह अनेकदा गेल्याचा उल्लेख या अहवालामधून सांगितलं जातंय। याच अहवालात जेव्हा 4थं पान आपण पाहतो त्यात लिहिलंय बारामतीचं हे विमानतळ हे मुख्यतः फ्लाइंग ट्रेनिंगसाठी वापरलं जातं, पण VIP चार्टर फ्लाइट्स जे आहेत ते तिकडे उतरतात। 2 तात्पुरते एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर ते देखील 2 टॉवर जे आहेत ते तिथे आहेत, जे ट्रेनिंग संस्थांचे विद्यार्थी आहेत, इन्स्ट्रक्टर आहेत ते हाताळतात। म्हणजे एकूणच 2 टॉवर आहेत, तिथे ट्रेनिंग होते आणि इथे देखील फ्लाइट ट्रेनिंग होते असं या धावपट्टीवरती फ्लाइट ट्रेनिंग होते असं या अहवालात म्हटलेलं आहे। अजून एक महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे अपघाताच्या दिवशी टॉवरने 3000 मीटर दृश्यमानता सांगितली आहे आणि VFR नियमांनुसार लँडिंगसाठी किमान 5 किलोमीटर दृश्यमान हवी असते, त्यामुळे दृश्यमानतेचा विषय इकडे खूप मोठा आहे। आपल्याला यातून काही निष्कर्ष काढू नका असं म्हटलंय, पण कमी दिसतंय हे स्पष्ट आहे आणि त्यातला हा लँडिंगचा प्रयत्न गंभीर असल्याचं देखील विश्लेषक सांगतात। रिपोर्टमधील अजून काही धक्कादायक बाबी म्हणजे अजित पवार यांच्या विमानाआधी विमान जे आहे ते आधी झाडावर कोसळलं आणि नंतर जमिनीवरती आदळलं अशी माहिती या प्राथमिक अहवालातून समोर आली। अहवालातील माहितीनुसार रनवे 11च्या 50 मीटर डाव्या बाजूला विमानाचा शेवटचा आघात झालाय। हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी बाजूला असलेल्या झाडांना अगोदर धडकलं आणि त्यानंतर मग भीषण एक आग जी आहे ती लागली। धावपट्टीवर पसरलेली सैल रेती आणि लँडिंग एड्सची कमतरता यामुळे ही परिस्थिती ओढवली असावी असं प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय।
विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला असल्याचं देखील म्हटलं गेलंय. मात्र रॉ डेटा जो आहे तो रेकॉर्ड करण्यात आला असल्याची माहिती समोर आली. याशिवाय विमान अपघाताच्या काही सेकंद आधी विमान अपघात होण्याच्या काही सेकंद आधी वैमानिकांचं संभाषण देखील समोर आलेलं आहे. पायलटने शेवटी मेडे मेडे म्हणण्याऐवजी ओ शिट असं म्हटल्याची माहिती अहवालातून समोर येते. हा अपघात एकाच कारणामुळे नाही तर हवामान, अधिक पायाभूत सुविधा म्हणजे जे विमानाचं धावपट्टी आहे त्या परिसरातील पायाभूत सुविधा, ऑपरेशनचा एक निर्णय जो आहे यांच्या संयोगामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जातंय आणि तशी शक्यता आहे असं म्हटलं जातंय. अंतिम कारणे ही कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधूनच सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होतील असंही या प्राथमिक अहवालात म्हटलेलं आहे. म्हणजे अंतिम जे काही आहे ते ब्लॅक बॉक्सच्या आधारावरती सगळं आहे असं म्हटलंय. या एका अहवालामुळे बारामती विमानतळावरील सोयी सुविधांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. बारामती हे एक अनियंत्रित हवाई क्षेत्र असून तेथे अधिकृत हवामान केंद्र MET फॅसिलिटी उपलब्ध नाहीये. येथील धावपट्टीच्या खुणा ज्या असतात आजूबाजूला धावपट्टीला त्या देखील फिकट झाल्या होत्या आणि लँडिंगसाठी आवश्यक असणारी आधुनिक उपकरणे देखील तिथे उपलब्ध नव्हती. त्या धावपट्टीवरती विमानतळावर केवळ एका बाजूला विंड सॉक्स होता आणि तिथे अग्निशमन दलाचं युनिट किंवा सीमा भिंत यांसारख्या मूलभूत सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्यांचा देखील अभाव असल्याचं निष्कर्षणात म्हटलंय. मात्र तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा देखील यामध्ये काही सांगितलेला नाहीये. अहवालातली ब्लॅक बॉक्स संदर्भातील गंभीर बाब म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर या दोन्ही फ्लाईट रेकॉर्डर्सना अपघातादरम्यान उच्च तापमानाचा सामना करावा लागला. त्यामुळे दोघांनाही थर्मल डॅमेज, उष्णतेमुळे जे नुकसान होतं, थर्मल डॅमेज म्हणजे उष्णतेमुळे जे नुकसान होतं ते झालेलं असल्याचं देखील या अहवालात म्हटलेलं आहे. या कारणास्तव या प्रकरणात विशेष पद्धतीने रेकॉर्डर्स काढणं आणि त्यांचे विश्लेषण करणं हे आवश्यक असल्याने त्यामुळे हे विश्लेषण सध्या न्यू दिल्लीतील फ्लाईट रेकॉर्डर्सच्या लॅबमध्ये सुरू आहे. परंतु सध्या ब्लॅक बॉक्सच्या युनिटमधून रॉ डेटा यशस्वीपणे डाउनलोड करण्यात आलेला आहे. जरी ते उष्णतेमुळे काही डॅमेज झाला असेल तरी रॉ डेटा हा डाउनलोड करण्यामध्ये यश आलं असल्याचं देखील अहवालात म्हटलंय. या सगळ्या अहवालानंतर राष्ट्रवादीचे नेते काय म्हणतात पाहूयात. प्राथमिक अहवालावरती विश्वास नाहीये असं अजितदादांच्या पक्षातील नेते म्हणतात. रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात हा घातपातच आहे, CCTV समोर अजून आलेला नाहीये आणि उष्णतेमुळे ब्लॅक बॉक्स जळल्याचं मान्यच नाहीये. एवढ्या उष्णतेत तो जळूच शकत नाही असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात. आणि या सगळ्यात अमोल मिटकरी म्हणतायत की फक्त आणि फक्त VSR कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजूनही अमोल मिटकरी म्हणतायत सुमित कपूर जे विमान अपघातात मारले गेले, जे पायलट होते हे अजूनही जिवंत असल्याचं त्यांच्या पत्नी म्हणतायत. त्यामुळे ते कुठे आहेत असा प्रश्न मिटकरी निर्माण करतायत. पायलटवरती अजूनही प्रश्न निर्माण करतायत आणि अहवालात देखील कोणत्याही पायलटचं नाव नमूद नसल्याने मिटकरी यांचा प्रश्न हा अजून त्याला एक बळ मिळतोय. आता हा एकाच यंत्रणेचा अहवाल आहे. अजून CID CBI कडून अहवाल येणं बाकी आहे. त्यात काय नमूद असेल हे पाहणं महत्वाचं असेल असं आता जे राष्ट्रवादी अजितदादा पक्षातील नेते आहेत अदिती तटकरे यांचं या सगळ्यामध्ये असं म्हणणं आहे की अजून यंत्रणेचा जो अहवाल आहे तो येणं या सगळ्यामध्ये अपेक्षित आहे. मात्र तरी देखील या प्राथमिक अहवालाबाबत तुम्हाला काय वाटतं? 1 महिना झालेला आहे, हा अहवाल आत्ता आलेला आहे. त्यामुळे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.